नमस्कार मंडळी, मी स्वाती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण प्रोटीन तसेच लोहाने भरपूर असलेल्या पालकाचे पराठे पाहणार आहोत। हे पराठे चवीला तर छान होतातच, सोबतच पालक आहे म्हटल्यावर अगदी हेल्दी ब्रेकफास्ट बनून तयार होतो। अगदी लेअरवाले मस्त खस्ता असे पराठे तयार करूया, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आपल्याला इथे एक कढई घ्यायची आहे। यामध्ये आपण घालणार आहोत एक अर्धा चमचा तेल। तेल छान तापलं की यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून मग यामध्ये घालायच्या आहेत। सोबतच इथे मी एक अर्धी जुडी पालक स्वच्छ धुवून चिरून मग यामध्ये घालत आहे। आता गॅस मोठा करून दोन्ही जिन्नस छान असे परतून घेऊया। पालक लवकर परतला जावा त्याकरिता एक थोडंसं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि पालक छान असा झाकून 2 मिनिटांकरिता परतून घ्यायचा आहे। 2 मिनिटांमध्ये पालकमधून पाणी रिलीज व्हायला सुरुवात होते। हलकासा पालक असा शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता हा आपण पूर्णपणे थंड करून घेऊया। थंड झालेला पालक आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे। सोबतच यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा कट करून घालायचा आहे। जर तुम्हाला लसूण आवडत असेल तर तुम्ही लसूण देखील यामध्ये घालू शकता। आता मिक्सरला बारीक प्युरी तयार करून घेऊया। लहान मुले बऱ्याचदा पालक खात नाहीत, पालक तोंडात जरी आला ना ते बाजूला काढून टाकतात। तर या पद्धतीने पालकची पेस्ट करून तुम्ही पालक पराठा केला तर तो चवीलाही छान लागतो आणि भरपूर अशी पालक लहान मुलांच्या पोटात देखील जाते। चला तर मग पराठे बनवायला घेऊ। त्याकरिता इथे एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला 4 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठासोबतच 1 वाटी बेसन मी यामध्ये घालणार आहे। बेसनमुळे आपल्या पराठ्याला चव छान येते। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। इथे मी 2 चमचे मिठाचा वापर केलेला आहे। सोबतच लाल मिरची देखील घालायची आहे। 2 चमचे लाल मिरची मी इथे वापरलेली आहे। तुम्ही तिखट आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। मसाल्यामध्ये 1 चमचाभर जिरेपूड, 1 चमचाभर धनेपूड घालायची आहे। इथे मी एक अर्धी वाटी ओव्याची पाने कट करून घातलेली आहेत। याचा फ्लेवर पराठ्यामध्ये जबरदस्त उतरतो। ओव्याची पाने नसतील तर तुम्ही एक अर्धा चमचा ओवा हातावरती क्रश करून मग घाला। ओव्यामुळे पराठे पाचक देखील होतात। आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सर्व जिन्नस हाताने छान असे एकजीव करून घेऊ। मसाले छान मिक्स झाले की आपण तयार केलेली पालकची प्युरी यामध्ये घालायची आणि पिठामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची। प्युरी घालूनच हे पराठ्याचं मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत। आपण तयार केलेल्या पालकच्या प्युरीमध्येच हे पीठ छान असं मळून होतं, तुम्ही बघू शकता। अगदी मऊ असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। इथे आपलं पीठ भिजवून तयार आहे। आता याला झाकून अर्धा तासाकरिता रेस्ट देऊया। 15 मिनिटांमध्येच आपलं हे पीठ छान असं मुरून होतं, छान मुरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता यावरती एक अर्धा चमचा तेल घालायचं आहे आणि परत एकदा हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पराठे मऊही होतात आणि लवचिक देखील होतात। तयार पिठाचे छोटे छोटे बॉल्स आपण तयार करून घेऊया। हातावरती पोळीच्या प्रमाणे आपल्याला छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचेत, तुम्ही बघू शकता। आता हे पिठाचे बॉल आपण कोरड्या पिठामध्ये घोळून घेऊ आणि छान असे लाटून घेऊया। जेवढे होऊ शकेल तेवढे मी पातळ असे लाटून घेणार आहे। इथे आपले पराठे लाटून झालेले आहेत। पराठ्यांना लेयर छान पडावी याकरिता इथे मी थोडंसं तेल लावून घेत आहे। तेल लावायचं, थोडंसं पीठ भुरभुरायचं, पोळीला कशी घडी घालतो तशीच घालून घ्यायची। परत एकदा तेल लावायचं आणि पीठ भुरभुरायचं। पोळीची घडी घालून झालेली आहे। आता आपण हे लाटून घेऊया। पराठा तुम्ही हव्या त्या आकारामध्ये लाटू शकता। इथे मी त्रिकोणी आकार पराठ्यांना देणार आहे। तुम्ही गोल आकारामध्ये देखील पराठे लाटून घेऊ शकता, पण नेहमीच्या गोल आकारापेक्षा काहीतरी वेगळा आकार करून पराठे बनवले ना तर ते दिसायला छान दिसतात, म्हणून मी त्रिकोणी आकारामध्ये पराठा लाटून घेतलाय। पराठा भाजण्याकरिता तवा छान असा गरम करून घेतलाय, त्यावरती थोडंसं तेल घातलंय आणि हा पराठा टाकून घ्यायचा। मोठ्या गॅसवरती 1 मिनिट पराठा खालच्या बाजूने भाजून घ्यायचा। पराठ्याच्या बाजूने तेल सोडायचं आणि मीडियम टू हाय फ्लेमवर हा पराठा छान असा भाजून घ्यायचा।
पराठ्याला छान अशी लेयर सुटतात, पराठा छान फुलतो, तुम्ही बघू शकता। हा पराठा अगदी मस्त आणि खुसखुशीत होतो। लंच, ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये हे पराठे तुम्ही देऊ शकता, चवीला अगदी भन्नाट लागतात, खुसखुशीत होतात, भरपूर असे लेयर्स पडतात। तर हा पौष्टिक असा पालक पराठा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा। कसा झाला कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंतसाठी धन्यवाद।